नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता आपण बघूयात महाफास्ट 100। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेची पसंती, मात्र सर्वाधिक पसंती असलेला पक्ष भाजप। सकाळ माध्यम समूहाचा सर्व्हे। काँग्रेसशी फुटलेल्या मतांबाबत नाना पटोले बाळासाहेब थोरातांना हायकमांड विचारणा करणार। रमेश चेन्नीथला शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार। विधान परिषद निवडणुकीत मवियाची 8 मतं फुटली। कारवाई झाल्यास महायुती संधी देणार। महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी आमदारांना आश्वासन दिल्याची माहिती। पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता। बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। फुटलेल्या आमदारांना जनतेनं जोड्यानं मारावं। विधान परिषद निवडणुकीत मवियाची मतं फुटल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। काँग्रेसचे 7 आमदार 2 वर्षांपासून काँग्रेससोबत नव्हते। 7 मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही, ते आधीच फुटलेले। राऊतांची काँग्रेसच्या आमदारांवर टीका। विधान परिषद निवडणुकीत आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता। काही आमदारांना 2 एकर जमिनी मिळाल्या। संजय राऊतांचा आरोप। तर संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो दीपक केसरकरांचा पलटवार। ठाकरे गटाला 16 मतं टिकवण्यासाठी लक्ष्मी दर्शन घडवावं लागलं। लक्ष्मी दर्शनानंतर 2 मतं कशी फुटली, शेलारांचा सवाल। जयंत पाटलांसाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले। पवार गटाची सर्व मतं जयंत पाटलांना मिळाली। थोडं गणित जमलं असतं तर जयंत पाटील निवडून आले असते, राऊतांचं वक्तव्य। शरद पवार गटाचं एक मत फुटलं। विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला। पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसलं। शरद पवारांनी डाव टाकला, तर शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला। खोतांचा पवारांवर निशाणा। काँग्रेसच्या आमदारांचा काँग्रेस नेतृत्वावर, तर ठाकरे गटातील आमदारांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही। मवियाच्या 22 ते 23 आमदारांचं स्वतःहून महायुतीला मतदान। मंत्री उदय सामंतांचा दावा। विधान परिषदेतील भाजपचे विजयी उमेदवार उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला सदाभाऊ खोत, योगेश टिळकर आणि परिणय फुकेंनी घेतली भेट। दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासह आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा। सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार। शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं, जरांगेंची मागणी। तर सरकारनं भ्रमात राहू नये, 288 उमेदवार पाडून दाखवू, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाच्या मतावर अनेक जण आमदार झाले, त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये। आता जातीवाद झाला नाही पाहिजे, अन्यथा येत्या निवडणुकीत त्या आमदारांचा कार्यक्रम करू, जरांगेंचा इशारा। सांगलीच्या पलूसमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आज ओबीसी मेळावा। ओबीसी आरक्षणासंदर्भात जनजागृती करणार। नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान। राणेंनी मतं विकत घेतली, मतदारांना धमकावून विजय मिळवला। विनायक राऊतांची राणेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका। नाशिक मध्य मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। हेमलता पाटलांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिकमध्ये काँग्रेस 8 ते 9 जागांवर लढण्याची तयारी। राजापूर मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच। राजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड इच्छुक, तर अभी नहीं तो कभी नहीं मतदारसंघात काँग्रेसची बॅनरबाजी। महसुली जमा आणि खर्चात तफावत वाढली। कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे। कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण। वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याची कॅगची सूचना। सरकार बेदरकार पद्धतीनं उधळपट्टी करत असल्याचं निरीक्षण महालेखा परीक्षकांनी नोंदवलं। पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल, पण आज कशी मौजमजा करता येईल असा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन। जयंत पाटलांची कॅगच्या अहवालावरून सरकारवर टीका। जवळपास 50,000 कोटी कुठल्या अन्य संस्थांवर खर्च केले, त्यांचा तपशील उपलब्ध नाही असं कॅगचा अहवाल सांगतो। जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका। पूजा खेडकरला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयानं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची माहिती। 2018 मध्ये नेत्र दिव्यांग, तर 2021 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र। पूजा खेडकर यांनी सादर केलेले कागदपत्र ज्या एसडीएम कार्यालयातून काढले, त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी होणार। चौकशी समिती त्या प्रांत कार्यालयातून अहवाल मागवणार। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा नवा कारनामा। खासगी वाहनावर भारत सरकारचा बोर्ड लावल्याची माहिती। आरटीआय अधिकारी विजय कुंभारांनी ट्विट करत केली चौकशीची मागणी।
वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाने वरळी सी फेसवर फेकलेले बिअरचे कॅन जप्त। मिहिर शहाने मालाडमधील बारमधून खरेदी केली होती बिअर। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी। विमानतळाचं काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, मुरलीधर मोहोळ यांची माहिती। लातूर नीट गैरव्यवहार प्रकरणी तिसरा आरोपी इरण्णा कोनगलवार अखेर निलंबित, मात्र आरोपी इरण्णा कोनगलवार अद्यापही फरार। कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे उद्या विशाळगडावर जाणार। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या मान्यताप्राप्त 78 महाविद्यालयांच्या 100% अनुदानासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत पारित करण्यासाठी पत्र। महाराष्ट्र राज्य कृती समितीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा झटका। सत्तारांच्या मुलाच्या शिक्षण संस्थेच्या कॉलेजची परवानगी रद्द, परवानगी बेकायदेशीर आणि कायद्याशी विसंगत असल्याचं कोर्टाचं मत। सोलापूरच्या खुडूसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण संपन्न। रिंगण पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू। 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास। वारीनिमित्त 5000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। इंदापूर तालुक्यातील बाभुळगावमध्ये बाल वारकऱ्यांच्या आनंदवारी पालखी सोहळ्याचं आयोजन। पारंपरिक वेशभूषेत बालकांच्या रूपात साक्षात विठ्ठल रखुमाई अवतरले। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे वारकऱ्यांची दिंडी। उदगीर शहरातील गाव भागातून निघाली दिंडी, नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग। नगरच्या श्रीरामपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची पायी दिंडी। हातात टाळ मृदुंग वाजवत बालदिंडीमुळे परिसरातील वातावरण। सांगलीतील मिरजेत वारकऱ्यांसाठी अवतरला वेणेवरील विठ्ठल। सतार मेकराने साकारला वेणेवर विठुरायाचा छाप। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते मिरज दरम्यान विशेष गाड्या 15 ते 20 जुलै दरम्यान गाड्या धावणार। धुळे आगारातून आषाढी वारीसाठी 256 जास्त बसेसची व्यवस्था। भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून व्यवस्था। पंढरपूरच्या वारीला युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन मिळावं, यांच्या संशोधनासाठी कंपनीची नियुक्ती। कंपनीने सादर केलेल्या संशोधन आणि व्हिडिओद्वारे पुरातत्व विभाग प्रस्ताव तयार करणार। नवनीत राणा आणि रवी राणांनी पालखी सोहळ्यात चालण्याचा आनंद घेतला। राणा दाम्पत्य टाळ मृदुंग वाजवत भजनात दंग। अहमदनगरच्या नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पायी दिंडीत सहभागी। नेवासा तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी। रामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीचं ठिय्या आंदोलन। 15 ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। मुंबई नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी। शहापूर आसनगावजवळ पुलाचं काम चालू असल्यानं वाहतूक कोंडी। जळगावच्या बोदवडमधील लोणवाडी इथे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक संदल मोठ्या उत्साहात साजरा। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शहरातून संदल मिरवणूक। लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील 47,827 अर्ज दाखल। महिलांनी अर्ज भरताना गोंधळ गडबड करू नये, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचं आवाहन। नवी मुंबईत महापालिका कार्यालयाबाहेर क्रिकेट संघटनेचं आंदोलन। बेलापुरातील मैदान वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर। पंढरपुरात शालेय पोषण आहारात मेलेला बेडूक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर। कासेगावच्या भुसेनगर इथल्या अंगणवाडीतील प्रकार। विद्यार्थ्यांकडून पालकांकडून संताप व्यक्त। मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरसह ठाण्यातही पावसाच्या सरी बरसणार हवामान विभागाचा अंदाज। लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी। पावसामुळे धरणाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा प्रवाह सुरू। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। वसई विरार नालासोपाऱ्यात जोरदार पावसाची हजेरी। हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। भिवंडीत वादळी वाऱ्यासह पाऊस। वाऱ्यामुळे महापालिका समोरील झाड कोसळलं। नगरीच्या चिपळूणमध्ये पावसामुळे मोठं नुकसान। घर दुकानांचं नुकसान, तर जनावरही दगावली। नुकसानीचे पंचनामे सुरू।